कृष्णाच्या कुंडलीनुसार आजपासून 7व्या दिवशी कृष्णाचा मृत्यू होणार आहे. गुरुजी काय बोलताय तुम्ही? तुम्ही खोटं बोलताय. अशी कशी मरेल माझे कृष्ण? गुरुजी चुकतंय तुमचं काहीतरी. मी केलेलं फाकीत आजपर्यंत कधीही चुकलेलं नाही राया. आणि जर हे फाकीत चुकलं तर मी यापुढे कुंडली बघणं सोडून देईन. मी माझ्या कृष्णाला माझ्यापासून लांब नाही जाऊ देणार. मी अख्ख्या जगाशी लढीन. माझ्या कृष्णाला काय होऊ देणार नाही. या 7 दिवसात कृष्णाचा मृत्यू होणं हे तिचं प्रारब्ध आहे राया. मी आणि तू ते बदलू शकत नाही. मग मी त्या प्रारब्धाच्या आणि कृष्णाच्या मध्ये उभा आहे. मृत्यूला पण परतवून लावीन मी. वेडेपणा करू नकोस राया. तो काळ आहे आणि काळ कोणासाठीही थांबत नाही. मी त्याला थांबवीन. काळाच्या पण पुढचं प्रेम आहे माझं कृष्णावर. आणि हा काळ माझ्या कृष्णाला माझ्यापासून हिरावून नाही घेऊ शकत. मी कृष्णाला काहीच होऊ देणार नाही. आणि जर या 7 दिवसात तिला काही झालं तर यो राया पण जीव सोडेल. हरिओम हरिओम हरिओम. मला कृष्णाला गुरुजींचं बाकीत सांगावंच लागल. तिनं 7 दिवस स्वतःची काळजी घ्यायला पाहिजे. घरातनं बाहेरच नाही निघायला पाहिजे. राया, राया कशाला अजून तिच्या दुःखात भर घालतोयस? कशाला तिला सगळं सांगतोयस तू? कशाला म्हणजे? कृष्णाला खरं काय ते कळलं पाहिजे. दरवेळेस सगळ्या गोष्टी सांगितल्याच पाहिजेत असं नसतं. ज्या गोष्टी माणसाला त्रास देतात त्या त्याच्यापासून लपवणंच चांगलं असतं. आणि तुला काय वाटतं, तू तिच्या मरणाबद्दल सांगून लय मोठं काम करतोयस, तिची काळजी करतोयस? नाही राया, तू तिला आणखीन दुःखात टाकतोयस. मी तिनं सावध राहावं म्हणून तिला सांगायला निघालोय. आणि मी कृष्णाला दुःखात टाकायला नाही, तिला वाचवायला चाललोय. एखाद्याला घाबरवणं म्हणजे वाचवणं नसतं. मी कशाला तिला घाबरवीन? मी फक्त पुढचे 7 दिवस काळजी घे एवढंच सांगणार आहे. तुला वाटतं तू तिच्या मृत्यूची बातमी सांगितल्यावर ती तिची काळजी घेईन? उलट पुढच्या 7 दिवसात ती आत्ता जगतीये ना, ते बी जगणं विसरून जाईल. प्रत्येक क्षणात डोळ्यासमोर मरण दिसेल तिला राया. आपण आता सगळ्यांना सोडून जाणार आहे. आपल्या हातात आयुष्य उरलं नाही. ही गोष्ट तिला क्षणाक्षणाला जिवंतपणे मारत राहील राया. तिला एवढी मोठी शिक्षा नको देऊ. तिला 7 दिवस का होईना आनंदाने जगू दे. खरंय तुझं. मी नाही सांगणार तिला काय, पण मला तिला शेवटचं डोळं भरून तरी बघू दे. म्हणजे तू हार मानलीस? म्हणजे तू तिला मरून देणार आहेस? एकटं सोडणार आहेस मारायला? नाही, या जन्मात तरी ते शक्य नाही. मी माझ्या कृष्णाला माझ्यापासून लांब नाही जाऊ देणार. तिला काहीच होऊ देणार नाही. आता जरी मी तिच्या जवळ नसलो तरी मी तिला माझ्यापासून लांबी नाही जाऊ देणार. मला असं का वाटतंय की राया हितच कुठेतरी आहे.
काय झालं कृष्णे? काय बघतेस इकडं तिकडं? का कुणास ठाऊक मला राहून राहून सारखं असंच वाटतंय की राया हितच कुठेतरी आहे, माझ्या जवळ, एकदम जवळ. कुठनं तरी लपून बघतोय मला. मला काय बी कळना झालंय. तुला रायांची लई आठवण येते, त्यांच्याशिवाय जगू शकत नाहीस तू. पण तुला आता त्यांना इसरायला पाहिजे. अगं नको त्यांच्या आठवणीत चौथाला इतकं बी झोकून देऊस की जिकडे तिकडे तुला त्यांचाच भास होईल. नाही मामे, माझं मन मला सांगतंय राया हितच कुठेतरी आहे. तू जा बघू, घरात जाण, जेवणाचं बघ काय ते. जा. जामी बापू, म्हणजे तुम्ही खरंच इथं आहे? मला वाटलं कृष्णेला भास होत असतील. कृष्णाला काय सांगू नका. तुमच्या दोघांच्या प्रेमाचं ना काय करावं तेच कळणं झालंय मला. एक जण लपून बसलेला दुसऱ्याला लगेच जाणवतंय, आणि दुसऱ्यानं त्याच्या आयुष्यातनं लांब जा म्हणलं तर मी त्याला जाता येणं झालंय. नशीब आमच्या प्रेमाची परीक्षा घेते मामी, पण मी कृष्णासाठी सगळ्या परीक्षा द्यायला तयार आहे. ही असली कसली परीक्षा? एकीकडे तुमचा जीव तिच्यासाठी तुटतोय आणि दुसरीकडे तिचं तुमच्यासाठी. तुम्हाला जर का बघितलं ना तर तिच्या मनात मी परत तिला आपलं म्हणाल अशी आस निर्माण होईल. कृष्णीन तुम्हाला बघायच्या आधी तुम्ही इथनं जावं बाप. किती आभागी सासू आहे मी. एवढ्या चांगल्या जावयाला घरातनं जा म्हणून सांगावं लागते. अगं रंजना आत्या, राहू दे, मी करते. नको, कामात असलेलं बरं असतंय, डोक्यातले विचार थांबतात. काय झालं? कसलं टेन्शन आहे का ग? एक गोष्ट मनासारखी घडत नाही, सुतक असल्यासारखी शांतता आहे बघ. आता एवढ्या वर्षाचा यात्रेचा मान विद्यार्थ्यांकडचा तो त्यांनी दुसऱ्याला द्यायला सांगितलाय. तो परत आपल्याला मिळणार आहे का? बघ ना, मला हे अजिबात पटलेलं नाहीये. रायाने तरी बोलायचं ना की मी नाही तर ऋतिक अंतराला तरी मान द्या, पण नाही, काहीच बोलला नाही ग तो. कुठे आहे तो? काय माहिती कुठं गेलाय ग, सकाळपासून दिसला नाही बघ. आधी घरातनं जाताना कुठं जातोय, कशासाठी जातोय सांगून जायचं, पण आता काहीच सांगत नाही बघ. असं वाटतंय त्यांनी कृष्णाशी नाही माझ्याशी नातं तोडले. आता एखाद्या आईला आपल्या लेकाचं भलं व्हावं असं वाटत असेल तर त्यात काय चूक आहे तूच सांग बरं. रंजना आत्या, अगं तुझं काहीच चुकत नाहीये. उलट मी रायाच्या जागी असते तर ही अशी आई मिळाली म्हणून मी रोज देवाचे आभार मानले असते. माझी अजिबात इच्छा नाहीये रायाने देवाचा आभार मानावा अशी. माझ्याशी 2 शब्द प्रेमाचे बोलला की नाही तरी मला पुरेसे, पण हा तर तोंड पण बघणा झालाय. असं वाटतंय त्यांनी सांगितलंय मनातल्या मनात, माझी आई मेली. राया, राया, अरे कुठं गेला होतास? हा, मी तुझ्यासाठी काहीतरी खायला घेऊन येते. बघितलंस कसा वागतोय माझ्याशी ते? एकदाचा सगळा राग काढ म्हणाव, सगळा राग संपव माझ्यावरचा. इथं काळजाला गरं पडतायत याच्या अशा वागण्यानं. रंजना आत्या, अगं तू नको एवढं मनाला लावून घेऊस. मी आहे ना तुझ्यासोबत. मी बोलते रायाशी, मी तुमच्यातले सगळे गैरसमज दूर करते. खरंच? हो हो, आता तुझा विश्वास जिंकायचा, रायाला जिंकायचं म्हटल्यावर हे तर करायलाच हवं ना. येत्या 7 दिवसात कृष्णाचा मृत्यू अटळ आहे. तू का आली इथं? मी नको येऊ तुझ्या खोलीत. राया, मी तुझी मैत्रीण आहे, तुझ्या मामाची मुलगी आहे. पण लहानपणापासूनचे मित्रमैत्रीण होत.
आपण एकत्र भातुकली खेळायचो. तेव्हा मीच तुझी बायको हवी म्हणून तू इतरांशी भांडायचास. नंतर आपलं ठरलेलं लग्न नाही झालं म्हणून तू मला असं झिडकारू नकोस. मला आजही तुझी काळजी वाटते. तुझी मैत्रिणी या नात्याने मला तुझे हे हाल नाही बघवत रे राया. मग नको बघूस, जाईत ना तू. हा ह्यावर उपाय नाहीये राया. तू आधी कसा होतास हे आता कसं झालायस. ही सगळी अवस्था तुझी कृष्णाने केली आहे ना. नाही म्हणजे तुझी आणि कृष्णाची जी ताटातूट झाली आहे त्यामुळे तुझी ही अवस्था झाली आहे ना. तुला कृष्णाचीच आठवण येते ना. तिच्याच आठवणीने डोळ्यात पाणी आलंय ना. चल आपण तिला घेऊन येऊया. चल. मला नाही येत आहे तिची आठवण. नाही रडणार मी तिच्यासाठी कधीच ना. तसं असेल तर चांगलंच आहे राया. कुठल्याही कारणाने का असे ना मला तुझ्या डोळ्यात पाणी नाही बघायचं. मला खूप त्रास होतो तुला असं बघून. तुझं कृष्णाशी लग्न झालं नसतं तर आज या फोटोत मी असते. पण तुला माझ्या मैत्रीची किंमत नाही कळणार. मी तुझं दुःख हलकं करायचा प्रयत्न करते पण तू मला झिडकारतोस. मला नाही सहन होते. खूप त्रास होतो मला. खूप त्रास होतो रे. माझं नशीबच फुटकंय की तू नवरा म्हणून माझ्या नशिबात नाहीयेस आणि मित्र म्हणूनही नाही. थांबा तर. नको त्रास करून घेऊस. ह्या सगळ्यात तुझी काय बी चुकी नाहीये. तू अजून बी मला मित्र मानतेस. मला या सगळ्यातनं बाहेर काढण्यासाठी धडपडतेस. त्यासाठी खरंच थँक्यू. थँक्यू म्हणून आता मला असं फरक करू नकोस राया आणि असा विषय संपवू नकोस. तू जर मला खरंच तुझी मैत्रीण मानत असशील तर मला सांग तुझ्यात आणि कृष्णात एवढं काय झालंय की तू तिला घटस्फोट द्यायला तयार झालायस. हे बघा अंतरा, मी आत्ता नाही सांगू शकत पण वेळ आल्यावर नक्की सांगेन. माझ्यावर विश्वास ठेव. मग आता का नाही पण. अंतरा वाईस दिली तर मी सगळ्यात आधी तुलाच सांगेन. मग तर झालं. ठीक आहे मी वाट बघेन पण तू असा उदास नको राहूस. मी आहे तुझ्यासोबत. तू नको काळजी करूस. आता तू माझ्यापासून लांब जातोयस राया पण लवकरच तू माझ्या मुठीत असशील. भाऊसाहेब आहेत का? नमस्कार. आहेत भाऊसाहेब. आवाज देतो मी. तुम्ही बसा की. बसा. भाऊसाहेब ती यात्रा कमिटीची माणसं आलेत. सरपंच बी आहेत सोबत. येतात भाऊसाहेब. तोपर्यंत मी चहा पाण्याचं बघतो. नमस्कार मंडळी. नमस्कार. कुठवर आली यात्रेची तयारी? सगळ्या गोष्टी जिथल्या तिथं आहेत. फक्त काही गोष्टीचं नियोजन करताना आम्हाला तुमच्या मार्गदर्शनाची गरज होती आणि म्हणून तुमच्याकडे आलो होतो. बोला की. राया तू पण थांब ना वाईट चर्चेला. तुझं पण मार्गदर्शन होईल. यात्रा कमिटीला तुझ्या मार्गदर्शनाची गरज आहे. भाऊ असताना माझी काय गरज आहे? गावच्या यात्रेचा प्रश्न आहे. सगळ्यांनी मिळून निर्णय घ्यायचे असतात. थांबा जरा. हा काय म्हणत होतात? भाऊसाहेब तुम्हाला तर माहितीच आहे हा देव म्हणजे आपल्या गावचं जागृत देवस्थान आहे आणि बगाडाचा मान कुणाला मिळावा म्हणून त्यासाठी कौल लावायचा आहे. आणि कौल लावण्यासाठी गावातली काही लोक आहेत ज्यांचा नवस पूर्ण झालाय. ए सांगा रे ज्याचं ते. माझा नवस पूर्ण झालाय बघा भाऊसाहेब. अहो माझ्या बायकोला पोटाचा आजार झाला होता आणि डॉक्टरनं सांगितलं होतं 15 दिवसाच्या पेक्षा जास्त जगणार नाही म्हण. पण मी देवीला नवस केला आणि माझी बायको ठणठणीत झाली बघा. भावाला नोकरी लागावी म्हणून नवस बोललो होतो. सरकारी नोकरी लागली त्याला. भाऊसाहेब हे शिरपतराव अहो यांच्या आईचा अपघात झाला होता
सगळ्यांनी आशाच सोडली होती. प्रकृती फार खालावली होती. यांनी देवीला नवस बोलला आणि तिने तू पूर्ण केला. आईची प्रकृती एकदम ठणठणीत बरी झाली. आणि हा कौल लावायचा कार्यक्रम तुमच्या उपस्थितीत पार पाडावा अशी सगळ्या ग्रामस्थांची इच्छा आहे. तर तुम्ही आलात तर जरा बरं होईल. माफ करा मंडळी, पण या बाबतीत आम्ही थोड्या वेगळ्या विचारांचे आहोत. आम्हाला तुमच्या श्रद्धेचा अपमान करायचा नाही, त्यामुळे आम्ही कार्यक्रमाला नक्की येऊ. तर मग ठीक आहे भाऊसाहेब, आता आम्ही लागतो तयारीला. औरत, पालख्या, उत्सव देवीचा छबिना, कुस्त्यांचं मैदान, बैलगाड्याच्या शर्यती सगळ्याचं नियोजन चाललंच आहे. पण बगाडाच्या बाबतीत काही नियोजन होतं, त्याच्यावर तुम्ही एकदा नजर टाकावी म्हणून आलो होतो. हे बघितलं तर जरा बरं होईल. आगाशे, कुठं लक्ष आहे तुझं? नको ना लय टेन्शन घेऊ, सगळं चांगलं होईल. कसं होईल, कधी होईल? सोन्यासारख्या माझ्या लेकीच्या नशिबात काय वाढून ठेवलंय काय माहित. असं म्हणतात कर्म माणसाचं नशीब ठरवतं. माझ्या लेकीने आत्तापतूर समध्यांच्या चांगल्याचाच विचार केला. समधी दुःख सहन करत लोकांच्या चेहऱ्यावर हसू फुलवलं आणि तिच्याच वाटायलाही समद का? ह्याचं उत्तर माझ्याकडे नाही, तू काळजी करू नको. या वर्षी देवीला मी नवस बोलणार आहे यात्रेत. माझ्या कृष्णाच्या भल्यासाठी, सुखासाठी, आयुष्यासाठी ते समद नीट करेल बघ. अहो काय बोलताय तुम्ही? नवस पुरा केल्यावर काय करावं लागतं माहित नाही तुम्हाला? बगाडावर जावं लागल. या सगळ्याची कल्पना आहे मला अशी. माझ्या कृष्णासाठी मी तयार आहे बगाडावर जायला. अहो पण ते उपास लई कडक आणि कठीण असते बघा. वाईट जरी इकडचं तिकडं झालं ना तरी बी जीवाशी खेळ आहे नुसता. तेवढं सोपं नाही ते. 3-3 दिवस नुसतं लिंबाचा पाला दुधावर काढावं लागतं. अहो बगाडाच्या दिवशी अख्खा दिवस उपाशी राहावं लागतंय. उन्हातानातनं गावातनं बगाडावरनं मिरवणूक निघत्या. तुम्हाला नाही झेपणार हो ही समद. का झेपणार नाही? का झेपणार नाही? माझ्या भाषेसाठी मी वाटेल ती करायला तयार आहे. माझा जीव गेला तरी चालेल, पण काय वाटेल ती करणार मी. मामा, कुणाला बी काय बी करायची गरज नाहीये. आणि तुम्हाला माझी शपथ आहे, नवस बिवस करायची काय बी गरज नाहीये. मी आतापर्यंत जेवढं केलंय माझ्यासाठी ते खूप आहे. मला आता तुम्हाला त्रास नाही द्यायचाय. मामा, बगाडाचा विचार पण करायचा नाहीस बर का? अगं पण मामा, नाही म्हणलं ना? हा, मला दोघांना बी माझी शपथ आहे, काही बी येडेपणा करायचं नाही. आणि माझ्यासाठी स्वतःचा जीव धोक्यात घालायचं नाही सांगून ठेवते. समजलं? भाऊसाहेब, देवीला कौल लावायचा कार्यक्रम 2 दिवसात घेऊन टाकू. ही 3 जण आहेत ज्यांचा नवस पूर्ण झालाय. देवी ज्याच्या नावाचं कौल देईल त्याला बगाडाचा मान मिळेल. तुम्ही 3घांनी पण मनाची तयारी करून ठेवा रे. हो, मी केली याल. अहो एवढं मरणाच्या दारातनं माझी बायको बाहेर आली या, तिच्यासाठी काय पण करायला तयार आहे मी. मी बी यंदा देवीला कौल लावणार. अहो पण तुमचं कोणतं नवस पूर्ण झालं म्हणून तुम्ही कौल लावताय? मी नवस पूर्ण झाला म्हणून नाही, तर नवस पूर्ण व्हावा म्हणून कौल लावणार आहे. अहो असं काय करताय छोटं मालक? ही आपली रीत नाही. अहो नवस पूर्ण झाल्यानंतर देवीला कौल लावायचा असतो या. मला बघायचं आहे देवीच्या दारात तरी मला न्याय मिळतोय का नाही. आणि देवी जर खरंच जागृत असेल आणि मनातली इच्छा पूर्ण करत असेल तर माझी बी इच्छा पूर्ण करत. त्यामुळेच मी हा कौल लावणार आहे. आणि ही माझ्या एकट्याचीच नाही, तर ही आता देवीची पण परीक्षा आहे.